आज आपण बनवणार आहोत पौष्टिक आणि चविष्ट मटकी डाळ आमटी। ही आमटी भाकरी किंवा भातासोबत खूपच छान लागते। जर तुम्हाला साधं पण चवदार जेवण हवं असेल तर ही मटकी डाळ परफेक्ट आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करून सांगा मटकी डाळ आमटी कशी लागते ती। तर चला मटकी डाळीची आमटी बनवूया। आज मी झटपट अशी मटकी डाळीची आमटी बनवणार आहे बघा। त्यासाठी मी मटकी डाळ भिजत घालून घेतलेली आहे थोडीशी, आणि 2 कांदे घेतलेले आहेत बघा। कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे। आता काळ्या तव्यामध्ये तेल ओतून मी कांदा भाजून घ्यायला लागले। प्रथम मी यामध्ये भाकरी करून घेतलेली होती। आता त्यामध्येच मी तापलेल्या तव्यावरती तेल ओतून घेतलेलं आहे बघा। आता आपण बारीक चिरलेला कांदा त्यामध्ये घालायचा आहे। कांदा लालसर तांबूस रंगावर होईपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे बघा। कांदा आपल्याला तांबूस रंगावर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे बघा। तेल थोडंसं जादाच वापरायचं आहे आपल्याला, कारण आपण बाकीचं काही साहित्य घालणार नाही आहे यामध्ये। आता कांदा आपला तांबूस रंगावर भाजलेला आहे बघा। त्यामध्ये आता डाळ पण भाजून घ्यायची आहे। 1-5 मिनटं होईल एवढी डाळ भाजून घ्यायची, एकसारखी हलवत राहायचं आहे। त्यामुळे डाळीचा वास येत नाही भाजल्यामुळे, आणि आमटी पण चवदार लागते। त्यासाठी आपल्याला डाळ थोडी वेळ भाजून घ्यायची आहे। यामध्ये मी थोडीशी जिरेपूड वापरली आहे बघा, 1 अर्धा चमचा होईल एवढी। थोडीशी हळदपूड वापरलेली आहे। 2 चमचा चटणी वापरलेली आहे। तुमच्या चवीनुसार तुम्ही चटणी वापरा। आता हे आपल्याला एकसारखं हलवून घ्यायचं आहे बघा। व्यवस्थित भाजून घ्यायची चटणी। गॅस थोडासा बारीक मंद आचेवर ठेवायचा आहे आपल्याला। वरून थोडीशी कोथिंबीर घातली बघा मी। आता आपल्याला 1-2 माणसापुरती ही आमटी बनवायची आहे। त्यासाठी आपल्याला 2 माणसाच्या अंदाजानुसार पाणी वापरायचं आहे। चवीनुसार थोडंसं मीठ पण वापरलं आहे बघा मी। एक अर्धा तांब्या होईल एवढं मी पाणी वापरलेलं आहे यामध्ये। आता 1 चमचा बाजरीचं पीठ होईल एवढं मी पाण्यामध्ये हे ढवळून घेतलेलं आहे बघा। ते पाणी आपल्याला वापरायचं आहे आमटीला, कारण ते पाणी वापरल्यानंतर आमटी थोडीशी घटसर होते। कारण आपल्याला याला शेंगदाण्याचं कूट वगैरे बाकीचं काही खोबरं काहीच वापरायचं नाही आहे। त्यामुळे आमटीला घटसरपणा येण्यासाठी थोडंसं मी पीठ वापरलेलं आहे। 1 चहाच्या छोट्या चमच्यानं 1 चमचा पीठ घेतलं होतं बघा मी। त्यामुळे आमटी आपली घटसर होते। आता आपल्याला 1-5 मिनटं होईल एवढी आमटी शिजू द्यायची आहे आपल्याला। बघा कलर किती छान आलेला आहे आमटीचा, कट पण चांगला आलेला आहे। कारण आपण गॅस मंद आचेवर ठेवल्यामुळे हा कट आलेला आहे बघा। गॅस फास्ट अजिबात ठेवायचा नाही। पीठ घातल्यानंतर गॅस फास्ट ठेवला तर आमटी पांढरी दिसते। बघा अशा प्रकारे आता आपली आमटी तयार झालेली आहे। आता आपण आमटी खायला घेऊया ताटात एका। मी बाजरीची भाकरी पण करून घेतलेली आहे बघा। आता बाजरीची भाकरी आणि मटकीची डाळीची आमटी 1 नंबर लागते बघा। अशा प्रकारे आमटी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे। तुम्ही नक्की ट्राय करून सांगा बाजरीची भाकरी आणि मटकीच्या डाळीची आमटी कशी लागते ती। लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद। आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा।